नमस्कार मित्रांनो, आपण आता पुढचे प्रश्न बघतोय. 20 क्वेश्चन आपण घेणार आहोत. 10 प्रश्न इतिहासाचे आणि 10 प्रश्न हे भूगोलाचे. तर याचा जो काही कंटेंट आहे तो आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, मेंटरशिपच्या चॅनलवर. त्यामुळे तो तुम्ही तिथं बघून घ्या. इथे मी तो बाजूला टाकलेला नाही आहे. फक्त आपल्याला काय बघायचं आहे की कशा पद्धतीने त्या वेळेमध्ये हा पेपर सॉल्व झाला पाहिजे, कोणकोणत्या हिंट आपल्याला शोधायच्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. ठीक आहे. तर बघा 71 नंबरचा प्रश्न बघूयात. आपल्याला काय विचारलं? क्रांतिकारक. ठीक आहे. तर क्रांतिकारक फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. क्रांतिकारकांमध्ये त्याचे जे डिव्हिजन केलेले असतात, एक तर पंजाबमधले विचारतील, महाराष्ट्रातले विचारतील किंवा बंगालमधले विचारतील. तर ते पूर्ण जे काही क्रोनॉलॉजी आहे ती आपल्याला माहिती असायला पाहिजे, की कानपूर खटला कधी झाला किंवा कानपूर कट कधी आखला गेला होता. त्यानंतर मिरत कट, लाहोर कट, हे सगळे कट जे आहेत ते क्रोनॉलॉजिकली आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्यातले जे काही क्रांतिकारक होते त्याबद्दल पण आपल्याला विशिष्ट अशी माहिती पाहिजे. जर महाराष्ट्रातले असतील तर जास्त त्याच्यावर प्रश्न येणार आहेत. तर बघा प्रश्न कसा होता, वर्णन दिलेलं होतं. पुणे जिल्ह्यातील गदर पक्षाचे ते प्रमुख कार्यकर्ते होते. गदर पक्षाचे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन ते अमेरिकेला गेलेले होते. लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली आणि लाहोर कटामध्ये त्यांचा समावेश होता. तर आता जर आपण बघितलं, तुम्ही चॅनलवर जर बघितलं तर आपण तो फोटो टाकलेला आहे समाधान महाजन सरांच्या पुस्तकामधला. तर इथं तुम्हाला हे जे ऑप्शनमधले सगळे व्यक्ती आहेत त्या सगळ्यांची माहिती एकाच याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, एका पेजवर. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जो पेपर सेटर होता त्यांनी महाजन सरांचंच पुस्तक रेफर केलेलं आहे आणि त्या एका पेजवर त्यांना जे दिसतं आहे ते त्यांनी ऑप्शनमध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे मी काय सांगत असतो की आपले जे सोर्सेस आहेत तर ते चांगले फॉलो करा. आपण जे सांगितलेले इतिहासाचे सोर्सेस आहेत ते जर तुम्ही चांगले फॉलो केले तर तुमचा एकही क्वेश्चन चुकणार नाही आहे. तर याचं उत्तर जर बघितलं आपण तर लाहोर कटामध्ये जर बघितलं आणि त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यातील, तर यामध्ये आपण जर बघितलं तर उत्तर काय आहे बघायचं. ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे 2 नंबर, विष्णू पिंगळे. तर अनंत कान्हेरे आपल्याला माहिती आहे जॅक्सन यांच्या खुनाच्या बाबतीत आहे, नाशिकच्या प्रकरण जे त्याच्यामुळे हे तर येणार नाही त्याच्यामध्ये. सेनापती बापट हे जर बघितलं तर हे पण याच्यामध्ये येणार नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर कोण आहे? शिवराम हरी राजगुरू. तर हे कोणासोबत होते? भगतसिंग यांच्यासोबत होते. तर हे पण त्याच्यामध्ये येत नाही. म्हणजे राहिलं काय? 2 नंबरचं ऑप्शन. आणि तुम्ही समाधान महाजनचं पुस्तक जर नीट चांगलं वाचलेलं असणार आहे तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हा जो काही पूर्ण डेटा आहे तो व्यवस्थित तुम्हाला भेटून जाईल. म्हणजे हा प्रश्न इझी कॅटेगरीमधला होता, लगेच सॉल्व्ह व्हायला पाहिजे होता. पुढचा प्रश्न बघा, समाजसुधारक दिलेले आहेत. आता त्याच्यातलं एकच जोडी जर तुम्हाला माहिती असेल तर ते आपण शोधण्याचा प्रयत्न करू. समजा गोपाळ हरी देशमुख आहेत. ठीक आहे. हे तर आपण खूप वेळा PYQ आलेला आहे लक्ष्मी ज्ञानवर. तर एचं जर तुम्ही 2 लावलं तर बघा लगेच तुमचं उत्तर मिळते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला बाकी काही दुसरं शोधायची पण गरज नाही पडते. म्हणजे असे जे हिंट असतात ना त्या आपल्याला चांगल्या करून ठेवायच्या, जेणेकरून मग आपले वेळ पण वाचेल आणि ॲक्युरेट असं उत्तर येईल आपल्याला. आता बाकीचे पण लावून घेऊयात आपण. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं काय? भावार्थ सिंधू. तर हे आपल्याला पाठच करून ठेवायचं आत्ताच. तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघतायत तेव्हाच ते पाठ झाले पाहिजे. बेहरामजी मलबारी यांचं जर बघितलं आपण तर सेवा सदन ही संस्था त्यांनी काढली होती. आणि विष्णू शास्त्री पंडित यांचं जर पाहिलं आपण तर पुनर्विवाह उत्तेजक मंडळी सभेची त्यांनी स्थापना केलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1932 रोजी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देणारा जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानांनी यांनी जाहीर केला होता? हा तर एकदम इझी क्वेश्चन आहे, खूप वेळा केलेला आहे आपण. 1932 पुणे करार करताना. त्यानंतर कोण आहे यांच्यामध्ये? रॅम्से मॅकडोनल्ड. तर हे त्यावेळेस कोण होते? ब्रिटनचे पंतप्रधान होते. बाकीचे ऑप्शन हे तुम्ही इलिमिनेट करू शकतात. पुढचा प्रश्न बघा, वर्तमानपत्राविषयी. तर याच्यातले हे सगळे फेमस वर्तमानपत्र आहे जे मेन स्ट्रीममधले, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काही डाऊट येणार नाही. कारण की दिनमित्र हे सगळ्यांना माहीत असतं, मुकुंदराव पाटील. तर यमपासून तुम्ही लक्षात ठेवू शकता यम. कारण की एक दुसरं जे आहे ते तुम्हाला माहिती आहे, दीनबंधू. ठीक आहे. दीनबंधू हे कोणाचं आहे? कृष्णराव भालेकर यांचं आहे. नंतर ते लोखंडे यांनी चालवायला घेतलं होतं मुंबईमध्ये. त्यामुळे दीनमित्र आणि दीनबंधू याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. त्यामुळे जर आपण बघितलं डीचं हे 2 नंबर येत आहे. हे 2 ठिकाणी आहे. 2 ठिकाणी आलं तर मग आता बघा इथे पण 1-1 आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात आता बी नंबरचं ऑप्शन चेक करू. कृष्णाजी रानडे आणि वीरेश्वर छत्रे. तर बीचं जर बघितलं तर त्याचं काय असणार आहे? ज्ञानसिंधू. हे तुम्ही पाठ केलेलं असणार आहे. ज्ञानप्रकाश जर बघितलं तर ते असणार आहे रानडे यांचं, कृष्णाजी रानडे. आणि श्रीपाद राव शिंदे जर बघितलं तर विजयी मराठा. हा पण खूप वेळा PYQ आलेला आहे. म्हणजे दीनमित्र आणि विजयी मराठा या 2 वर्तमानपत्रावरून तुम्ही लगेच उत्तरापर्यंत पोहोचतात. म्हणजे तुम्हाला इथे काय करायचं आहे, जे वर्तमानपत्र आहेत
महाराष्ट्राच्या संबंधित ते तुम्हाला चांगले करून ठेवायचे, ते तुम्हाला पाठांतरच करायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख खालीलपैकी कोणी लिहिला? तर असे जे लेख असतात ते शक्यतो याचं उत्तर काय असणार आहे? आगरकर, कारण आगरकरच अशा प्रकारचे लेख लिहित आहेत. त्यामुळे इथे लॉजिक लावता येतं. पेपरमध्ये अशा पद्धतीने लॉजिक लावायचं, कारण फुले यांनी असं लेख लिहिलेला असेल का? नाही, आपण कधी महात्मा फुलेंबद्दल असं वाचलेलं नाही की त्यांनी असे लेख लिहिलेले आहेत वगैरे. आपण जेव्हा इतिहास वाचतो त्यावेळेस आपण सर्वात जास्त लेख कोणाचे वाचतो? आगरकर यांचे. आणि टिळकांचे जर बघितले तर ते जहाल विचारसरणीचे जास्त लेख असतात. ठीक आहे, क्रांतिकारक किंवा जहाल विचारसरणीचे. त्यामुळे अशा प्रकारचा लेख कोण लिहिणार आहेत? तर आगरकरच लिहिणार आहेत. तर अशा पद्धतीचा गेस आपल्याला पेपरमध्ये लावावा लागतो. 20 जुलै 1924 रोजी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी. आता हा जो पार्ट आहे आपण आपल्या चॅनलवर दिलेला आहे बघा. त्याच्यामध्ये आपण 11वीचं जे ओल्ड स्टेट बोर्ड आहे त्याच्यामधली एक छोटा फोटो टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये. त्या फोटोवरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की जर तुम्ही 11वीचे स्टेट बोर्ड हे चांगल्या प्रकारे केलेलं असेल, चांगल्या त्याच्या नोट्स काढलेल्या असतील, तर अशा प्रकारचे प्रश्न कधीच चुकणार नाही. आणि हा पण एक PYQ आहे आणि वारंवार विचारला जातो आणि 1 लाईनर प्रश्न आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे शिवतरकर. आणि या सभेचे कार्यकारी अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डिप्रेस क्लास मिशनबद्दल काय विचारलं बघा, कोणती विधानं बरोबर आहेत? आता बघा याच्यामध्ये कॉमन सेन्स वापरायचा असतो फक्त, कारण की बघा इथे ऑल ऑफ द अबव ऑप्शन आहे का? ऑल ऑफ द ऑप्शन नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला तीन ऑप्शन असलेलं आपल्याला शोधायचं आणि त्याच्यामध्ये करेक्ट जे आहेत ते आपल्याला शोधायचे. त्याच्यामध्ये लगेच आपल्याला कळतं आहे, जर आपण डीपासून वाचायला सुरुवात करायची. कधी पण अशा क्वेश्चनमध्ये एक लक्षात ठेवा, एक रूलच लक्षात ठेवा तुम्ही हा. जर कधी असे ऑप्शन आलेले असतील, 4 ऑप्शन आलेले असतील, त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस असेल तर शेवटून सुरुवात करायची, शेवटून वाचायला सुरुवात करायची. हा एक रूलच तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला लगेच उत्तरं भेटतील याच्यामुळे. तर शेवटून वाचायला सुरुवात केली तर म्हणजे वाचलं मी तर अस्पृश्यांच्यासाठी राजकीय संघटना स्थापन करणे हे उद्दिष्ट असणार आहे का डिप्रेस क्लासेसचं? सामाजिक उद्दिष्ट होते त्याच्यामुळे डला जर आपण एलिमिनेट केलं तर बघा इथं ड दिसतंय तुम्हाला, आणि हे तर आपल्याला ऑप्शन द्यायचेच नाही आहे. म्हणजे हा पण एलिमिनेट झाला, म्हणजे उरतं काय आपलं 3 नंबर. आता बाकीचं वाचून घेऊयात आपण. तर बघा बाकीचे ऑप्शन कसे आहे? अस्पृश्यांना नोकरी मिळवून देणे, सार्वजनिक धर्माची शिकवण देणे, अस्पृश्यांसाठी शाळा, उद्योग, दवाखाने, वसतिगृह स्थापन करणे. सगळे सामाजिक उद्दिष्ट वगैरे आहेत. तर म्हणजे पहिले जे 3 आहेत ते आपल्याला येणार आहेत. फक्त डमध्ये काय म्हणतात की राजकीय संघटना स्थापन करणे, हे वाचतानाच आपल्याला कळतं आहे की हे ऑप्शन नसायला पाहिजे. त्यामुळे डला इलिमिनेट केलं तर आपलं उत्तर काय येतं? 3 नंबर. 78 नंबरचा प्रश्न बघतोय, गव्हर्नर रिचर्ड टेम्पलने कोणत्या भारतीय नेत्यांचा उल्लेख द मोस्ट डेंजरस मॅन असा केला होता? बघा अशा प्रकारचा जो प्रश्न असतो पेपर, तर बघा या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर रिचर्ड टेम्पल हे जर बघितलं सुभाषचंद्र बोस याचं उत्तर नसायला पाहिजे आधीच. ठीक आहे, त्यानंतर उत्तर जर तुम्हाला द्यायचंच असेल पेपरमध्ये, जर तुम्हाला माहितीच नसेल तर 2 किंवा 3 यामध्ये तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. तर 3 नंबर उत्तर हे सर्वात संयुक्तिक असेल, कारण की इथे 50-50% तुम्ही विचार करू शकतात. महात्मा गांधीबद्दल ते काही जास्त बोललेले नव्हते, सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलसुद्धा बोललेले नव्हते. म्हणजे 2 किंवा 3 यांच्यामध्ये तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. तर रानडे हे याचं उत्तर असणार आहे. असे प्रश्न जे असतात ना, तर त्याच्यासाठी असं विशेष काही अभ्यास करायची गरज नाही आहे. फक्त एक लॉजिक लावता येईल. 50-50% जर तुम्हाला आणता येईल तर तुम्ही 3 नंबर द्यायला पाहिजे उत्तर. कारण की असं भरपूर वेळा होतं की जेव्हा आपल्याला काही येत नाही तेव्हा एक सेट रूल डिसाईड करून ठेवायचा की जर तुम्हाला येत नसेल तर कोणता तरी एक असा ऑप्शन ठरवून घ्यायचा की मी त्याचंच उत्तर देणार आहे. समजा येत नसेल तुम्हाला तर 3 नंबरचं ऑप्शन जर तुम्ही दिलं तर ते मोस्ट चान्सेस असतात की ते उत्तर येण्याचं. ठीक आहे, याच्यामध्ये मी जास्त आता तुम्हाला डिटेल सांगत नाही, कारण की आपल्याला पुढच्या एक्झामसाठी फार सिलेक्टिव्ह डेटा ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढचे प्रश्न हे चांगल्या प्रकारे सॉल्व्ह होतील आणि जास्त आपल्या डोक्यामध्ये जास्त कंटेंट राहणार नाही. जितका कमी कंटेंट असेल आणि त्याला मल्टिपल रिव्हिजन दिली आपण तर ते फार महत्त्वाचं असतं पेपरमध्ये. त्यामुळे आपण जास्त कंटेंट वाढवणार नाही इथे. पुढचा प्रश्न बघा 79चा, चुकीचे विधान चुकीच्या जोडी आपल्याला ओळखायच्या. तर याच्यामध्ये जर बघितलं तर हा पण याचा सोर्स कोण असणार आहे? समाधान महाजन सरांचं बुक. याच्यामध्ये इंग्लिशमध्ये जर वाचलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल, फाउंडेशन ऑफ युनायटेड इंडिया पॅट्रिओटिक असोसिएशन. तर ही जी काही युनायटेड इंडिया पॅट्रिओटिक असोसिएशन आहे 1888ची, काँग्रेसला विरोध करण्यासाठी ही स्थापन झाली होती. आणि तुम्हाला माहिती आहे की सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल प्रश्न विचारल्याशिवाय आयोगाचा प्रश्नपत्रिका ही कंप्लीट होतच नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दलच्या ज्या माहिती आहेत त्या डिटेल माहिती आपल्याला असायला पाहिजे. तर बघा सर्वात प्रथम अलीगड चळवळ जर म्हणलं तर ही कोणाच्या निगडीत आहे? सर सय्यद अहमद खान. 1817 ते 1898 त्यांचा कार्यकाल होता. तर 1898च्या नंतरच्या कोणत्या पण घटनेमध्ये सर सय्यद अहमद खान यांचा रोल नसणार आहे. त्यामुळे ते पण एक लॉजिक लावायचं.
की ते कधी मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीच्या निधनावरून तुम्ही ओळखू शकतात की यानंतरच्या कोणत्या पण चळवळीमध्ये ते सामील नसणार आहेत. त्यातही एक लॉजिक तुम्हाला पेपरमध्ये लावता येतं. असं भरपूर वेळा होतं. जसं की नाना शंकर शेट यांच्याबद्दल होतं की त्यांचा मृत्यू जर 1865ला झालेला असेल तर त्याच्यानंतरच्या ज्या काही पूर्ण घडामोडी असतील त्याच्यामध्ये कुठंच तुम्हाला नाना शंकर शेट दिसायला नको. ठीक आहे, म्हणजे तसं ऑप्शनमध्ये तुम्ही ते कॉमन सेन्स वापरायला पाहिजे. आता थोडक्यात आपण बघूयात यांच्याबद्दल माहिती. तर बघा, अजबब ई बगावत ए हिंद, तर हा त्यांनी 1857च्या उठावावर लिहिलेलं पुस्तक आहे, हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर 1864मध्ये ट्रान्सलेशन सोसायटीची स्थापना केली होती. 1875मध्ये मोहमेडियन अँग्लो ओरिएंटल महाविद्यालय अलीगड स्थापन केलं होतं. 1893मध्ये मोहमेडियन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन ऑफ अप्पर इंडिया स्थापन केलं होतं. आणि तहजीब उल अखलाक हे त्यांचं वर्तमानपत्र होतं. असे हे जे काही मोजके पॉईंट्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे सर सय्यद अहमद खान यांच्याबद्दल. म्हणजे पहिलंच विधान काय झालं, इथं चुकीचं झालं, कारण की जे युनायटेड इंडिया पॅट्रियोटिक असोसिएशन आहे हे सर सय्यद अहमद खान यांनी काय दिलं, सर सय्यद हुसेन दिलं. म्हणजे बघा, आपण घाईघाईमध्ये काय होतं पेपरमध्ये की आपण सर सय्यदच वाचतो फक्त. ठीक आहे, हे हुसेन जो शब्द आहे तो आपण वाचत नाही नीट. त्यामुळे इथे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. तर हा एक ट्रॅप आहे आयोगाचा. आणि आयोगाने काय केलेलं आहे, ए नंबरच्या विधानामध्ये डायरेक्टली ते ऑप्शन दिलेले आहे सर सय्यद हुसेन म्हणून. तिथं काय असायला पाहिजे होतं, सर सय्यद अहमद खान असं पाहिजे होतं. म्हणजे हा एक ट्रॅप आहे. त्यामुळे ए जर जोडी चुकीची असेल तर बाकीचं बघा. हंटर जे आहेत तर भारतीय मुसलमान या ग्रंथाचे लेखन त्यांनी केलेलं, ही आपली नोट्समध्ये आपण माहिती काढून ठेवायची. थिओडर मॅरिसन अलीगड कॉलेजचे प्राचार्य होते. आता इतके डिटेल काय आपण करत नाही. त्यानंतर रहमत अली हे मुस्लिमांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्राचे नाव पाकिस्तान असे त्यांनी सुचवले होते. आता हा PYQ आहेत. रहमत अली पाकिस्तान शब्द त्यांनी सुचवलेला हे आपल्याला माहिती आहे. फक्त हे जे 2 पॉईंट्स आहेत B आणि Cचे, हे तुम्ही एक एक्स्ट्रा माहिती म्हणून तुमच्याकडे राहू द्या. त्याचा जर पुढच्या वेळेस जर वन लाईनर आला तर त्याचा फायदा होऊ शकतो. समजा भारतीय मुसलमान या ग्रंथाचे लेखन कोणी केले आणि जर ऑप्शनमध्ये आलं W हंटर तर तुम्हाला ते यायला हवं. आता या जोड्या लावा, एकदम सोपं आहे. तुम्हाला माहिती आहे महाजन, भाऊ महाजन जर बघितलं तर प्रभाकर आहेत. ठीक आहे, 2 ठिकाणी ते आहेत. त्यानंतर सुधारक बघितलं तर आगरकरांचं आहे. ठीक आहे, म्हणजेच बचं 3 पाहिजे, एकच ऑप्शन आहे. सर्वात इझी क्वेश्चन होता. जनता जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विनोबा भावे यांचं महाराष्ट्र धर्म. वर्तमानपत्रावर 2 प्रश्न दिसले आपल्याला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जर आपण इतिहासाचा विचार केला ना तर फक्त हा जो क्वेश्चन आहे द मोस्ट डेंजरस मॅन, हे जे विधान आहे कोणाबद्दल केलं होतं, हा एक क्वेश्चन जर आपण पकडला तर बाकीचे एकही क्वेश्चन हा डिफिकल्ट नव्हता. किंवा हा एक चुकला असता विद्यार्थ्यांचा 75 नंबरचा. बाकी जर हे 2 क्वेश्चन सोडले ना तर आउट ऑफ पडायला काही हरकत नव्हतं इतिहासामध्ये. ठीक आहे, आता भूगोलाचा प्रश्न बघूयात आपण की भूगोलमध्ये कसं आलं होतं. तर बघा, पहिलाच प्रश्न 81 नंबरचा, भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील जीवावरण आरक्षित स्थळ चढत्या क्रमाने लावायचं आहे. तर हा थोडा डिफिकल्ट क्वेश्चन विचारलेला होता आयोगाने. म्हणजे पेपर सेटर यांनी काय केलेलं होतं की विकिपीडिया ओपन केलं होतं. विकिपीडियामध्ये त्यांनी सर्च केलं होतं की बायोस्फिअर रिझर्व, आणि या सर्च केलेल्या रिझल्टमधून त्यांना हा क्वेश्चन त्यांनी फ्रेम केलेला आहे. कारण की तुम्ही विकिपीडियावर जर बघितलं तर सगळ्यांचे एरिया दिलेले आहेत आणि त्या एरियानुसार त्यांनी चढत्या क्रमाने ते लावलेले आहेत आणि तसा प्रकारचा प्रश्न फॉर्म केलेला आहे. तर आपण बघूयात, आता थोडी माहिती घेऊ की 18 हे टोटल आपल्याकडे बायोस्फिअर रिझर्व आहे, जीवावरण आरक्षित स्थळ आहे. त्याच्यापैकी 12 जे क्षेत्र आहेत त्यांना आपण म्हणतो वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर, म्हणजे बायोस्फिअरचे नेटवर्क त्याला आपण म्हणतो. त्याच्यातले 18 मधले 12 आहेत ते. सर्वात जुनं जर बघितलं बायोस्फिअर ते निलगिरी आहे. निलगिरी हे 3 राज्यामध्ये पसरलेले, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ. हे लक्षात ठेवा. आणि सर्वात जुनं म्हणजे 1986ला त्याची स्थापना झालेली आणि 2000मध्ये त्याचा समावेश झाला या वर्ल्ड नेटवर्कमध्ये. ठीक आहे, तर हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. आता आपण क्रम लावूयात. गल्फ ऑफ मन्नार जर बघितलं तर 10,500 किलोमीटर स्क्वेअर. सुंदरबन त्याच्या खाली येते 9,630. नंदादेवी 5,860 आणि निलगिरी 5,520 किलोमीटर स्क्वेअर. आपल्याला हे 4च ऑप्शन दिलेले होते पेपरमध्ये आणि यांच्यापैकी आपल्याला काय करायचं होतं, चढता क्रम लावायचं होतं. म्हणजे सर्वात छोटं काय एरिया कोणाचा आहे, निलगिरीचा, नंतर नंदादेवी, नंतर सुंदरबन, नंतर गल्फ ऑफ मन्नार. ठीक आहे, तर बघा, गल्फ ऑफ मन्नार हे सर्वात शेवटी पाहिजे होतं, निलगिरी हे सर्वात आधी पाहिजे होतं. असं ऑप्शन 1 नंबरचं आहे म्हणून आपलं उत्तर आलं. पण जर आपल्याला नेक्स्ट टाईम प्रश्न विचारला की जीवावरण आरक्षित क्षेत्रामध्ये बायोस्फिअरमध्ये सर्वात जास्त एरिया कोणाचा आहे, तर तो गल्फ ऑफ मन्नारचा नसून तो कोणाचा आहे, ग्रेट रन ऑफ कच्छ याचा एरिया सर्वात जास्त आहे बायोस्फिअरमध्ये. 12,454
किलोमीटर स्क्वेअर. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा, तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा की बायोस्फिअर रिझर्वमध्ये सर्वात जास्त मोठा एरिया हा ग्रेट रन ऑफ कचचा आहे, गुजरातमधलं. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणती नदी किंवा नद्या महाराष्ट्राच्या कोकण मैदान प्रदेशातून वाहत नाहीत? तर नाही याच्यावर आपला भर पाहिजे पेपरमध्ये, की वाहत नाही असं विचारलेलं आहे. तर बघितलं तर कोकणी मैदान म्हणलं तर फक्त महाराष्ट्रामध्ये कोकणी मैदान आहे. तर महाराष्ट्रामध्ये जर कोकणी मैदान असेल तर माही नदी ही कुठे येते? गुजरातमध्ये येते. वैतरणा आहे महाराष्ट्रामध्ये, उल्हासपणे, अंबापणे. म्हणजेच फक्त बला एलिमिनेट करायचं होतं तुम्हाला. तर बघा उत्तर काय असणार आपलं? 2 नंबर, फक्त ब म्हणजे माही नदी. आपण आपल्या चॅनलवर टाकलेले गुजरातमधल्या नद्या. तर तो एक पॉईंट बघून घ्या, का जर चढता क्रम किंवा तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे विचारलात तर. त्यानंतर जिल्हे आणि अभयारण्य. आता एकदम सोपं आहे हा प्रश्न, पण बघा लक्षात कसं ठेवायचं? सागरेश्वरचं सांगली. ठीक आहे, पहिले जो 2 शब्द तुम्हाला दिसत आहेत साग. ठीक आहे, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की सांगलीचं काय आहे? सागरेश्वर. ठीक आहे, म्हणजे आता कधी तुम्ही विसरणार नाही. सागरेश्वर आलं की तुम्हाला लगेच सांगली आठवलं पाहिजे. बघा बचं जर 1 नंबर बघितलं तर एकच ऑप्शन दिलेलं आहे, बघितलं? म्हणजे आयोगाने तुम्हाला काय केलेलं आहे? हिंट दिलेली आहे की तुम्ही फक्त सांगलीचं सागरेश्वर शोधा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. याच्यामुळे काय होतं आहे? तुमचा टाईम पण वाचतो आहे. ठीक आहे, लगेच तुमचं उत्तर येऊन गेलं याच्यामुळे. आता बाकीचे लावून घेऊयात. गडचिरोली, चपराळा, त्यानंतर अकोला, नरनाळा खूप वेळा प्रश्न आलेला आहे नरनाळावर. ठीक आहे, त्याच्यामुळे हा PYQ पण आहे आणि पाठांतर झालं असून तुमचं. ठाण्यामध्ये काय आहे? तुंगारेश्वर. ठीक आहे. सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते, ती शाखा या नावाने ओळखली जाते. आपण आता एक मॅपचे PDF टाकलेले आहेत आपल्या चॅनलवर. त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक विभागाचा मॅप आपण टाकलेला आहे आणि ते एकदम ऑथेंटिक आहे, कारण की ते स्टेट बोर्डमधले मॅप्स आहेत. तर त्या मॅपला एकदा बघायचं, त्यावरून तुम्हाला काय कळेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर आहेत. ते जर एकदा तुमच्या नजरेखालून गेलेले असतील तर अशा प्रकारचे प्रश्न तुमचे इझिली सॉल्व्ह होतील. ठीक आहे, त्याच्यामुळे ते मॅप जे आहेत स्टेट बोर्डचे ते चांगल्या प्रकारे फॉलो करा, किंवा मग यूट्यूबवर पण मी हे मॅप सगळे एक्सप्लेन केलेले आहेत. तर तुम्ही यूट्यूबवर पण ते सर्च करू शकता. त्याचं उत्तर काय असणार आहे? महादेव डोंगर. पुढे, हवेतील कोणता घातकी प्रदूषक हा ओझोन नष्ट करतो? हा एकदम कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे. आपण ग्रीन हाऊस गॅस जेव्हा आपण बघत असतो तेव्हाच आपण बघतो की क्लोरोफ्लोरोकार्बन हा काय करत असतो? या ओझोनच्या थराला नष्ट करत असतो. ठीक आहे, मग क्लोरोफ्लोरोकार्बन कुठे दिसते? ऑप्शनमध्ये ब नंबरमध्ये दिसते क्लोरोफ्लोरोकार्बन. कार्बन मोनॉक्साईड नसणारे, सल्फर डायऑक्साईड नसणारे. सल्फर डायऑक्साईड हे ॲसिड रेन वगैरे आपण बघतो तिथे. कार्बन डायऑक्साईड पण नसणारे. म्हणजे उत्तर काय? क्लोरोफ्लोरोकार्बन. हा काय करतो? ओझोनला नष्ट करतो. त्यानंतर 1972चा वन्यजीव संरक्षण कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात आला, पण खालीलपैकी कोणत्या राज्याने तो स्वीकारला नाही? तर अशा प्रकारचे जे प्रश्न असतात किंवा कायदे असतात, तुम्हाला माहिती आहे की असे भरपूर कायदे आहेत की त्या कायद्यामध्ये जम्मू काश्मीरला वगळण्यात आलेले. त्यांना स्पेशल स्टेटस वगैरे होता. त्यामुळे जम्मू काश्मीरला खूप कायद्यातून वगळण्यात आल्यामुळे इथे कॉमन सेन्स वापरायचं. या कायद्यामध्ये सुद्धा जम्मू काश्मीरला काय करण्यात आलेलं आहे? वगळण्यात आलेले. बाकी काय याच्यामध्ये जास्त ओव्हर थिंकिंग करायचं नाही. सरळ प्रश्न होता, सरळ विचार करायचा. त्यानंतर 87 शाश्वत विकास ध्येय SDG आपल्याला जे आहेत आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा विचारले जातात. ठीक आहे, ते 17 जे आपल्याला ते पूर्ण पाठ करून घ्यायचे. ते ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल चॅनलवर त्यावेळेस तुमचं हे पाठ करून घेईल मी. त्याच्यामध्ये काय येत नाही तर बघा, सर्वप्रथम दारिद्र्य दूर करणे येतं त्याच्यामध्ये. लिंग समभाव निर्माण करणे म्हणजे क्रिएटिंग अ जेंडर इक्वॅलिटी त्याच्यामध्ये येतं. आणि पार्टनिंग ध्येयासाठी भागीदारी करणे हे पण त्याच्यामध्ये येतं. फक्त ब जे ऑप्शन आहे, फक्त जमिनीवरचे जीवन समृद्ध करणे हे फक्त शब्द आल्यामुळे पण तुम्हाला हिंट लागली पाहिजे की बला काय करायचं? आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. मग इथं ब दिसतं, इथं ब दिसतं. ठीक आहे, त्यामुळे त्याला बला एलिमिनेट केलं की लगेच उत्तर येतं, कारण की ऑल ऑफ द अबो आहे एक ऑप्शनमध्ये नाही आहे. म्हणजे तुम्हाला आता काय शिकायचं आहे? पेपर कसा सॉल्व करायचा, प्रश्न कशा पद्धतीने वाचायचे, कसे हिंट शोधायचे, हे जर तुम्हाला नीट समजलं की तुम्हाला कोणताही सब्जेक्ट हा डिफिकल्ट जाणार नाही आहे. ठीक आहे, आपल्या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला याच गोष्टी चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की लिमिटेड डेटा ठेवा, सिलेक्टिव्ह डेटा वाचा, जास्त डोक्यामध्ये गोंधळ करू नका आणि वाचताना प्रश्न नीट वाचून शांत डोक्याने पेपर सॉल्व करा. हा सर्वात महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. पुढचा प्रश्न बघा, दख्खनचे पठार बेसॉल्ट व ग्रेनाईट खडकांनी बनलेले असते. जेव्हा आपण बेसॉल्ट आणि ग्रेनाईट बघतो तेव्हा आपल्यासमोर कोणतं प्रक्रिया येते? ज्वालामुखी प्रक्रिया आपल्यासमोर येते, कारण की ते काय आहेत?
व्होल्कॅनिक प्रोसेसमधून तयार झालेले खडक आहेत. लगेच आपल्याला समजलं पाहिजे की भूकंप क्षेत्र नसणारे, समुद्र सानिध्य नसणारे, जास्त उष्णता वगैरे पण या खडकांमध्ये नसते. म्हणजे हे खडकं कशातून तयार होत आहेत? ज्वालामुखी प्रक्रियेतून होत आहेत. म्हणजे ब ऑप्शन आपलं असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इथं 2 नंबर उत्तर आहे. सरळ सरळ प्रश्न होता. खडकांची माहिती आपण ऑलरेडी घेतलेली असते. खालीलपैकी कोणते बेट नाही, असा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन आयलँड. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला माहिती आहे साल्लेर मुल्लेर, हे तुम्ही ऐकलेलं आहे. साल्लेर मुल्लेर काय आहे? शिखर आहेत, पर्वत आहेत ते. ठीक आहे, माउंटेन्स आहेत आपल्या महाराष्ट्रातले, नाशिकमधले. साल्लेर मुल्लेर, लगेच डीला एलिमिनेट करायचं आहे. तर बघा इथं डी काय म्हणतायत बघा, आपल्याला काय विचारलेलं आहे? कोणते बेट नाहीत. हे डीला एलिमिनेट करणं म्हणजेच काय? डी आपल्या ऑप्शनमध्ये दिसलं पाहिजे. तर डी इथं दिसते तुम्हाला, डी इथं दिसते, फक्त 2च ऑप्शनमध्ये तुम्हाला डी दिसते. ठीक आहे, आता कला आपण चेक करूयात. कला जर बघितलं तर उंदेरी, तर उंदेरी काय एक बेट आहे, त्याच्यामुळे 4 नंबर ऑप्शन एलिमिनेट झालं. तर उत्तर काय राहतं आपलं? 3 नंबर. म्हणजे या 1 नंबरच्या ऑप्शनला आणि 2 नंबरच्या ऑप्शनला बघायचं सुद्धा नाही पेपरमध्ये. कारण मी काय बोललो होतो, जर असे 4 ऑप्शन असले तर तुम्हाला शेवटचं ऑप्शन म्हणजे ड ऑप्शन बघायचं आहे आधी. ड ऑप्शन जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लगेच कळतं आहे की साल्लेर हे एक डोंगर आहे, त्यामुळे आधी त्याला तुम्ही ऑप्शनमध्ये घेऊन जायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तिथं फास्टमध्ये विचार करायचा, लगेच तुमचं उत्तर येतं. आता हा पुढचा प्रश्न थोडा डिफिकल्ट म्हणू शकतो, कारण की 10 प्रश्न जर ते विचारत आहेत त्याच्यातला 1 किंवा 2 प्रश्न हे आउट ऑफ द आपल्या वाचण्यातले, आउट ऑफ द सिलेबसमधले असे काहीतरी क्वेश्चन असूच शकतात. त्यामुळे अशा प्रश्नांचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. जर असे प्रश्न येत असतील तर रिस्क घ्यायची, जर रिस्क नाही घेता येत असेल तर अटेम्प्ट करायचा नाही तो क्वेश्चन. म्हणजे तुमचे 10 पैकी 9 तरी बरोबर यायला पाहिजेच. आपलं टार्गेट तर 10 पैकी 10च असणार आहे, पण तरी असे काही क्वेश्चन आले तर शक्यतो तिथं विचार करून लॉजिक लावून प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. आता बघा प्रश्न काय आहे, भारतात टोटल 20 कृषी पारिस्थितिकी विभाग आहेत. म्हणजे ॲग्रो इकॉलॉजिकल डिव्हिजन आहे भारतामध्ये 20. तर यापैकी 6 कृषी पारिस्थितिकी विभाग हे महाराष्ट्रात येतात. 20 पैकी 6 आपल्याकडे येत आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यातलं महाराष्ट्रातील कोणत्या भागाचा समावेश ॲग्रो इको रिजन नंबर 19मध्ये येतो? तर याचा जो फोटो आहे तो फोटो आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तो फोटो एकदा बघून घ्या. त्या फोटोमध्ये आपण 20 जे ॲग्रो इकोलॉजिकल डिव्हिजन्स आहे ते सगळे दिलेले आहेत, त्याची लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्टमधून तुम्हाला शोधायचं आहे फक्त की 19 नंबरचा कोण आहे. तर 19 नंबरचा काय दिलेलं आहे तिथे? 19 नंबरचा आहे वेस्टर्न घाट प्लस कोस्टल प्लेन, असं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. मग कोस्टल प्लेन म्हणलं तर काय येणार आहे? कोकण. वेस्टर्न घाटाने हे कोकणचा भाग येणार आहे. म्हणजे बघा याच्यातलं कोणतं ऑप्शन येऊ शकतं? मग चंद्रपूर वगैरे येणार आहे का? नाही. 19मध्ये काय वेस्टर्न घाटाने कोस्टल प्लेन आहे. मग गडचिरोली चंद्रपूर तर येणार नाही, गडचिरोलीचा पूर्व भाग पण येणार नाही, धुळे नंदुरबार पण येणार नाही. उत्तर काय राहणार आहे आपलं? 1 नंबर. कोकणातील तांबड्या व जांभ्या मृदेचा भाग, म्हणजे कोकण आपल्याला तिथं शोधायचं होतं. म्हणजे 1 नंबर आपलं उत्तर असणार आहे. आता हा जो काही डिफिकल्ट क्वेश्चन समजू शकतो आपण या 10 पैकी. म्हणजे जर आपण भूगोलाचा विचार केला तर 10 क्वेश्चन आपण आता बघितले. त्यातला हा जो होता 90 नंबरचा प्रश्न, आणि त्यानंतर हा जो प्रश्न आहे बघा, कधी कधी हा प्रश्न 84 नंबरचा प्रश्न थोडं चुकू शकतो विद्यार्थ्यांचा, जर नीट वाचन नसेल तर किंवा मॅपचं रीडिंग नसेल तर. आणि हा एक क्वेश्चन आहे 81 नंबरचा. इथं थोडा गोंधळ होऊ शकतो, जास्त नाही होणार, कारण की 2 नंबर आणि 1 नंबरमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणजे 2 क्वेश्चन मला असे वाटत आहेत की ज्या 10 पैकी थोडे डिफिकल्ट असतील, पण जर ते लॉजिकली नीट सॉल्व केले असतील तर ते पण बरोबर येण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे आपण हे 20 क्वेश्चन बघितले मित्रांनो, आणि तुम्हाला कळलं असेल की 1 लायनर प्रश्न असतात. तुम्ही अभ्यास फार मोठा करतायत पण ॲक्च्युली विचारतात काय बघा. त्यामुळे इनपुट आउटपुट रेशो कसा मेंटेन करायचा, किती सिलेक्टिव्ह डेटा करायचा हे तुमच्यावर आहे. ठीक आहे, चला धन्यवाद.